नमस्कार. माझ्या हातात हा बॉल पेन आहे, म्हणजे कांडीचा पेन म्हणतात त्याला, कांडीचा पेन. आणि पेनचे दोन प्रकार असतात, एक निब पेन आणि एक कांडीचा पेन. कांडी पेनामध्ये कांडी टाकता येते, अशी कांडी असते ती टाकता येते आणि पेन वापरात आणता येऊ शकतो. कांडीतली शाई संपली की कांडी बदलायची असते, शाई नाही. कळलं ना? म्हणजे कांडी बदलायची असते. दुसरा असतो पत्ती पेन, ज्याला आता स्वच्छ मराठीत नीप पेन असं म्हणतात. त्या पेनामध्ये नीप अशी कायम लावलेली असते आणि मागून उघडून शाई भरायची असते. पत्तीच्या पेनात शाई भरता येते, कांडीच्या पेनात शाई भरता येत नाही, त्यात कांडी बदलावी लागते. जनरल नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हे मी वेगळं सांगायची काही गरज आहे का? उगाच मी तुमची अर्धा मिनिटं वाया घातली का नाही. म्हणजे पत्तीच्या पेनात काय टाकता येतं, कांडीच्या पेनात काय टाकता येतं, अजून कुठल्या पेनात काय टाकतं, ते असले फालतू विषय सांगायची काही गरज होती का? सांगावं लागतं हो. भल्या भल्या लोकांना कशात काय टाकता येतं काय भरता येतं कळत नाही हो. भल्या भल्या लोकांना कळत नाही. म्हणजे ज्यांना आपण अक्कल आहे असं गृहीत धरलंय त्यांना सुद्धा कळत नसेल तर या माणसांविषयी काय बोलायचं. याचं टायटल विचित्र वाटेल ना तुम्हाला. तेव्हा तुम्ही काय टूण फुली फुली टूण भारे बांधत होते का, असं मी जे विचारलंय ना, ते लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्यातला टूण जो आहे ना तो उपटून आहे, शब्द नीट कळावे. तेव्हा तुम्ही काय भारे गवत उपटून काय भारे बांधत होते का, हा माझा प्रश्न आहे. मी सांगितलंय कांडी पेन आणि बोलतोय शाई भरणे या विषयावर. काही संबंध नाही. तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल सगळा गोंधळ, तुमच्या मनातला संभ्रम दूर होईल. व्हिडिओ आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, ऐका. पण अजित पवार स्वतः म्हणाले की आमच्या लोकांना सांगितलं गेलं की आमच्याकडे या, आमच्या पक्षात या, म्हणजे भाजपमध्ये या. 2,500 मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. 2,500 मतं आम्ही भरलेली आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा. म्हणजे सत्तेमधला एक भाग जो आता ह्यांच्यापासून वेगळा निवडणूक लढवतोय, आता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकीला, इतका जबाबदार माणूस उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की मशीनमध्ये 2,500 मतं भरलेली आहेत. म्हणजे आम्ही काय समजायचं, मला जरा सांगा. ऐकलं? दादांत खोटं बोलतो हा माणूस. म्हणजे हा माणूस वगैरे शब्द आल्यावर त्यांचे समर्थक नीट बोल असं म्हणतात. म्हणा तुम्ही, हरकत नाही. नीट बोल हा जो शब्द आहे ना, तो मला वापरण्याच्या ऐवजी आपल्या नेत्याला उद्देशून सांगितलं तर जास्त बरं होईल. ईव्हीएम मध्ये 2,500 मतं टाकून दिलीत किंवा भरून टाकलीत. अरे क्या यार, ये क्या है? तेव्हा तुमचे BLA म्हणजे बूथ लेवल एजंट काय गवत उपटून भारे बांधत होते का? कोणत्याही ईव्हीएम मशीनला सुरुवात कशी केली जाते, काय दाखवलं जातं, काही सोपस्कार नावाची काही पद्धत माहित आहे की नाही? ज्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो, SOP म्हणतो, ती स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर एक साधा विषय असतो. साधा कसं आहे माहित आहे का? खोटं बोलायचंय पण रेटून बोलायचंय. आता उगाच लोकांच्या मनामध्ये यायला लागतं की अरे ईव्हीएम मध्ये मशीन भरलेली असती, मतं भरलेली असतात. कोण सांगितलं? राजसाहेब म्हणाले. राजसाहेब कसं म्हणाले? अजित पवारांचा संदर्भ देऊन म्हणाले. अजित पवार कुठं म्हणालेत? राजसाहेब म्हणाले व्हिडिओ आहे माझ्याकडे, लावरे ते व्हिडिओ करता येईल मला. त्या अजित पवारांनाही हे सांगताना म्हणजे बोललेत की नाही मला माहित नाही अजून. म्हणजे खरंच तो व्हिडिओ माझ्याकडे तरी नाही आहे. म्हणजे आम्ही 2,500 मतं निश्चित करून दिलेली आहेत असं असेल तर गोष्ट वेगळी. कारण बूथ लेवलवर 1 बूथ 10 यूथ, 10 यूथला 100 वोट असं करून जर भाजपने काही व्यवस्था लावली असेल आणि 2,500 मतं मिळतीलच याची शाश्वती कुणाला दिली असेल तर भाजपच्या माणसाला 2,500 मतं मिळतात हो. बूथ लेवलवरती सहज मिळतात. एका बूथ लेवलवरती नाही, पण प्रत्येक त्या प्रभागामधल्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावर 2-4 मतदान केंद्र असतात, त्यावर 2,500 मतं मिळवणं काही अवघड गोष्ट नाही आहे. आणि उमेदवारांची संख्याच एवढी मोठी आहे ना की 2,500 मतं मिळालं तो माणूस विजयी होतो. तुम्ही बघा मुंबईत काही वॉर्डांमध्ये 2,700, 2,800 की 3,000 अशा स्वरूपात जो मते घेईल ना तो विजयी होईल. कारण मतांची विभागणीच एवढी होती आहे.
आणि अशा विभागणीच्या मध्ये म्हणजे 1 कोटी काही लाख मतदार असलेल्या मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्ड निहाय तुम्हाला मतदान होणार आहे. 200च्या वर आहेत. 200 भागिले 1 कोटी असं जरी तुम्ही केलं तरी आकडा काय येईल विचार करा. त्यात होणाऱ्या मतांचं पर्सेंटेज 60% जरी आपण पकडलं तरी एकूण झालेलं मतदान, विभागलेलं मतदान आणि मिळणारं मतदान हा विचार केला ना तर ती जिंकायचंच गणित आहे. म्हणून ईव्हीएम मध्ये मतं अशी टाकता येतात का? रॅन्डमली ईव्हीएम मशीन निवडल्या जातात, तर रॅन्डमली बूथवर पाठवल्या जातात. ही यासाठी अशी तयार केलेली नसते. या 1000 ईव्हीएम एवढे बूथ पाठवा असं असतं ते. म्हणजे ही या बूथसाठी तयार केली आणि या मतदान केंद्रासाठी तयार केली असं नसतं. त्या कुठल्याही वॉर्डात जाऊ शकतात. प्रत्येक वॉर्डातली क्रमवारी वेगळी आहे. असं मतदान भरून पाठवता येईल. बरं, मशीनला कमळ कळत नाही, पंजा कळत नाही, नंबर कळतो. प्रत्येक बूथवर वेगळा नंबर आहे, प्रत्येक वॉर्डात वेगळा नंबर आहे. कमळाचा नंबर वेगळा आहे, पंजाचा नंबर वेगळा आहे, धनुष्यबाणाचा नंबर वेगळा आहे. धनुष्यबाण आहे तिथे इंजिन नाही, इंजिन आहे तिथे धनुष्यबाण नाही. कमळ आहे तिथे, माफ करा, धनुष्यबाण मशाल नाही. जिथे कमळ आहे तिथे धनुष्यबाण नाही. शिवसेना आहे तिथे मनसे नाही, मनसे आहे तिथे शिवसेना उभाटा नाही. जिथे शिवसेना शिंदे आहे तिथे भाजप नाही, जिथे भाजप आहे तिथे शिंदे नाही. प्रत्येकाची क्रमवारी बदलणार आहे. अशा रॅन्डम मशीन निवडून पाठवल्या जातात, त्यावर स्टिकर लावली जातात, नंबर निश्चित केला जातो आणि या मशीन मतदानाला पाठविण्याआधी तुमचे एजंट चेक करतात. त्या मतदान केंद्रावर आल्यावर सुरुवातीला चेक केलं जातं, मॉक पोल घेतला जातो, त्या मॉक पोलची आकडेवारी दाखवली जाते, पुन्हा आकडा 0वर आणला जातो आणि मतदान सुरू होतं. आणि मी फार सांगायला नको, सगळ्यांना माहित आहे, एका बूथवर 1100 मतदान असतं. असं 2500 मतदान ईव्हीएम मध्ये भरता येतं? का फेकून द्यायचं? वाटेल ते फेकायचं. असं भरून मतदान आलेलं मशीन मतदान केंद्रावर येईल तेव्हा तुमचे BLA काय करतात? मला मीडियाची कमाल वाटते. ते असं काहीतरी बोलतात, हे दाखवतात, संभ्रम तयार करतात आणि असा संभ्रम तयार करून शंका उपस्थित करता येते. बाकी काही नाही. फक्त आपल्या कार्यकर्त्यांना एवढंच विचारा, ते 2500 मतं भरलेलं ईव्हीएम, भरून टाकलेलं ईव्हीएम जेव्हा मतदान केंद्रावर वापरायला येत होतं तेव्हा तुम्ही काय गवत उपटून त्याचे भारे बांधत होते का? नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज